तुझं मुक्काम किती दिवस? जत्रा करून जाईन म्हणतो. उत्तम. गावची जत्रा तोंडावर इली असताना गाव सोडून जाऊ नये. घे या निकार घ्यायचं वाटेल. भोसडी तो मुंबईत गेलो असतो ना तर दिवसाक 1000 रुपयाचा गल्लो जमा केला नसतो. पण कर मध्ये वेद्री हे 2 भजी आण रे. आणि येताना 2 चाय सुद्धा घेऊन ये. हा गावची इज्जत जाता कामा नये. अगदी कडक बनव कडक. घे घे घे. तुझा म्हणून धंदा कसा काय चाललाय? चाललो देवाच्या कृपेन. तू है कसं काय येळ घालवतस? असंच वाचतो. मामांची गप्पा. मामांची बोलायची काही सोयच नाही. बरोबर आहे. तुझ्या मामा कंठ फुटता तो कल्याणीच्या दारात. तू असले काय छंदबिंद करतस की नाही? शरे बाबा तुला असावेत. कशावरून? त्या दिवशी नव्या स्टॉक मधून
मांडीखाली दडवलेली पिवळी साडी काय झाली? काल तिच्या अंगावर दिसली. काय म्हणतस का? हम्म. तू कसं काय पोचलस बा तो? मला ती काल देवळात दिसली ती. पण ती साडी तिच्या अंगावर होती काय तिच्या आईच्या अंगावर होती? तिच्या. नशीब. हरामी आता पोर. का? जरा दृष्टीच पडणार नाही. मी गेलोय काय कल्याणीचे गजाली आणि याकडे लावून भुतूर. तू लग्न करतेस तिच्याशी? आता भावनीच्या मुलीक लगीन किती आहे? त्या यमनाचा काय झाला? हं? सुंदरा भावनीचा पोर हा. यमना. तू नाही ते का मुंबईत नेनस किती आहे? आणि काय करू? लगीन कर. छे छे, आमच्या घरात कशी चालेल ती? भावीन ठेवायची पण तिच्याशी लगीन? छे, तो भांजीचो पोर बघलस आलो नाव घेतल्यावर चाल्या 100 वर्ष आयुष्य. ते काय भजी दिले गावभर येण्यासारखं फिरता. मॅट्रिक का? चल आता आपण निघाय. चल. हे भांजा, साल्या लगीन करतल भावनीच्या पोराशी. अरे कर साल्या लगीन. आपली कल्याणी आहे ना, आलीशी लगीन. चल. कल्याणी, कल्याणी घरात नाहीसा दिसता. कल्याणी, कल्याणी. अगो अगो तो होय. बस रे मनू. बसा किती काही बांधारो फुटलो तर सांग आणि त्याच्यात नेऊन माका घाल. हा ना काय रे. झाला काय काय माका बघल्यावर आपलं बघूचो तेव्हा तुमचा दरवाजा धडाधड धडाधड बंद. मी काय टाकू काय दरोडे कोणाचंय? बघ हा मनू, तू रागा जाऊ नको रे. ता बरा वळणावर येतला. त्याला वळणावर मानू गो मानू. हिला तुझा मानू उघडल्यान दरवाजो. तू चिडू नकोस रे. इतके दिस तू दिलेला कापडा नेसला नाही. काल नेसलाय. का नेसला काय तू नेसलस? मेल्या सांगितलं ना येईल हळूहळू. हळूहळू 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 येतला काय? बाबूल. हा आलो. काय बाबा? कोणाला? आप दे तुझ्या मामीला. मामाने दिलंय दिवाळीचा. पुढे ठेव. हं? ठेवितो. पुन्हा मामाना ओळणार? इथे ओवाळणी नाही, तिथं. मामा कुठे? देवळात? कल्याणी बाई. या मास्तर या. म्हटलं दिवाळीचं भेटून जावं. निघतो मी आता. निदान फराळ करून तरी जा. अहो थांबायला वेळ कुठे आहे? लोकांच्या मणी आरडी वाटायच्या आहेत. बांधून द्या. बाबूला
उशीर सो रे. मुंबईकर या, दिवाळी तुम्हाला सुखाची जाओ. थोडी पंत्या आणि कंदील लावून आलो. मामी बरी आहे ना रे? हो. बसा ना पाठव. बाबूला हा सर पाहिलं? मामाने दिला हा? कधी? आज सकाळी. काय ना काय आधार आहे त्यांचा, म्हणून तुम्ही काही द्यायलाच पाहिजे असं नाही. तू ओवाळ ग. ही आपली एक चाल आहे, पण म्हणून तुम्ही काही द्यायलाच पाहिजे असं नाही. सावकाशी, घाई नको. खा ना. हे सगळं पचपचित आहे. मग काय हवंय? घोड घोड. अरे म्हणा, ये ना, ये लाडू का. तूच का लाडू, माका नको तुझे लाडू. घे रे. अरे तूच का लाडू. बरोबर पकडलाय की नाही? पकडायचं काय त्यात? मग लगीन कर. मग करणारच मी लग्न. भावणीला ठेवण्याकरता नाही मी इथं. कर लगीन आणि डोक्या फिरला काय गावभर फिर करटी घेऊन इलो माका शिकव. नको तू. अरे म्हणू, तू आयलस तरी म्हटलं आवाज कोणाचं चढलो? कल्याणी, आता ही तुझी काळेबाजी तळाची नाही सांगा ठेवतोय. तू त्या मामाच्या जीवावर उडी मारतस. बघून घे, सोडूचही नाही. पण झालं काय? आला काय, तो जावं आणून खोलीत बसवलंस. मी आणलेले साडी नेसाक लावतस आणि ते काच वाळूक लावतस. म्हणजे मी शेवटी मामाच ठरलंय ना. पुता, उद्या तू जत्रा करून चाललो रे. जातलो आणि जाताना ते का घेऊन गेलो. मग तू बस बोबो मारीत. तो काय जो भुतूर सावळा गोंधळ चाललो ना, त्या सगळा तुका भोगूचा लागतला. एकदा काय रवणात कोपलो काय त्याचे परिणाम वाईट होतील. आपलो माणूस म्हणून सांगताय, लक्षात ठेव. हो चाललंय. तू तिथे आणि मी इथे, लग्न होऊन उपयोग काय. इथे कशी ती चैन पडत नाही. रात्र रात्र जागून काढतो. पण आता मात्र रजा घेऊन येणार आहे. अशी एक एक गमतीची पत्र. कोणाचं ह्या पत्र? अहो ती बोरकरी, ती इथे आणि नवरा तिथे. आम्ही आपले मधल्या मध्ये पोचतात. अहो मास्तर, आता हे पत्र कधी पोचणार? उद्या. महिन्याचा हिशेब चुकायला नको. पाहुणे, मुंबईकर, या या या, बसा बसा या. काय चाललंय? काय नाही, मास्तरांच्या गमती. कसला गमती? कसल्या गमती? पौष्टिक. मनोरेगी रागावलेला आहे. आता आम्हाला निघायलाच हवं. या पाणी या, बसा बसा या. ये रे बाबू, बस. देवाची जत्रा करून जाणार ना? 2 दिवसावर जत्रा. हो, जत्रा करून जातो. जाताना मानवला घेऊन जातो. कुठं? मुंबई? हो. कित्या खावट्यात घालायला? लग्न करतो तिच्याशी. अरे माझ्या देवा, लगीन? भाविडीच्या मुलीचं लगीन? आम्ही केलं लगीन? तुझा जमाना जुना, तो गेला. आताच्या मुली करतात लग्न. करतात, मग पस्तावतात. त्या यामिनीचं काय झालं? भांड्याच्या पोराशी लगीन केलं
का खुळावला आणि तो पोर खुळावलो. अगं एकाच असं झालं म्हणून काही सगळ्यांचं तसं होत नाही. होणार रे, होणार. भाविणीच्या मुलीशी लगीन केलं तर देवाचं कोप होणार. जागृत दैवत ते नाही ना. तू लग्नाच्या फंदात पडू नको रे. माझी पोर मेली तर मला त्याचं काय नाही, पण देवाचं कोप झालं तर मला तो दाखवायला जागा नाही रे. जागा नाही, जागा नाही. ये घे, देवासमोर शपथ घे की तू मानुषी लगीन करणार नाही आणि नेमानं तिच्याकडे येशील. बाबूल, या सगळ्या देवा धर्माच्या गोष्टीने वाईट नको मानून घेऊन तू तुझ्या जातीतल्या मुलीशी लगीन कर. बाबूल, 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 परत ये रे, परत ये रे. माणूस तुझीच आहे रे, माणूस तुझीच आहे रे बाबू. अगं कोट सटवे.